पानय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वये नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दो कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटाजय दन्तजलागान्धारनिवत्पला शल्यग्रावती पुत्रेण वनीकर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी स्वतीर्णा पांडवैरनदी कैवर्तक केशवाः पाराश्रेवच सर्वोदमहं गीतार्थगन्धोत्कटं नानाज्ञानककेशरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनसत्पदैरहस्ते प्रीयमाणमुदा भूयाद्धारदपङ्कजं कलिवप्रवशुद्धं करोति वाचालं पन्दुं मन्वयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ कृष्णं पुण्यदेव सर्वकार्येषु सर्वदा हरे ओम नमो ज्ञात्यावेद प्रतिपद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे जनी सकलात्मति प्रकाश हरे निवृत्ति दासु अवतारे तुझे आता अभिनवा विनाशी जे चातुर्यार्थ कला ते शारदाय हरि न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे कार्पण्यदोषोपहतः स्वभावपृच्छामि त्वां धर्मसमुरचेता यत्रेषा निश्चितं वै तन्मे शिष्यस्तेन स्यादिमां त्वं प्रपन्नं श्री विठ्ठलाय नमः श्री ज्ञानराजाय नमः श्री प्रभुरामाय नमः हनुमन्ताय नमः शंकराय नमः शुकासारिके पूर्णवैराग्यजाते वशिष्ठापरि ज्ञानयोगीश्वराचे कवि वाल्मीकासाय नमस्कार जय जय महाविष्णू ज्ञानराज माऊलींचा अवतार योग्यांची माऊली साधकांची महिमा जडजीवांचा उद्धारार्थ भूतलावर अवतीर्ण झालेली महाविष्णूचा अवतार ज्ञानराज माऊली भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथ दादा ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई हे चारही भंग मूर्तिमंत असणारे त्या ठिकाणी परब्रह्माचे पुतळे आहेत त्या ठिकाणी परब्रह्माचे पुतळे त्या ठिकाणी भूतलावरती तुम्हा आम्हा जड जीवांचा अज्ञानांचा उद्धार करण्यार्थ त्या ठिकाणी अवतार आणि माऊलीनं अज्ञानाला ज्ञानी करण्याकरता ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितलेला माऊलींची प्रतिज्ञा आहे तिन्ही कारणेनी बोली अरूपाचे रूप दावेन अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मूर्तिमंत परब्रह्माचं दर्शन करून देणार आहे आणि ज्ञानराज माऊली म्हणतात त्या ठिकाणी ते परब्रह्म हाताला न येणार न आकळता येणार पण करतळे आवडे तैसा आहे तेने भावेनं श्रद्धेनं ज्ञानेश्वरीतील असणाऱ्या भावाने श्रद्धाने ज्ञानाने कर्म उपासनेने अशा पद्धतीचं जे परब्रह्म आहे की ज्या परब्रह्माच्या ठिकाणी मनाची नकी न लगी
चेत बुद्धीची दृष्टी नरिगे इंद्रिया किरजोगे काही वैन जिन मनाची नक्की लागत नाही, बुद्धी जात नाही, इंद्रिय तर दूरच राहिले महाराज. असं असणारं जे परब्रह्म आहे ना, ते मनामध्ये, बुद्धीमध्ये, भावनेमध्ये नोहे नोहे ते करतळामध्ये आवडता येईल असा काही मध्ये नवनीची प्रतिज्ञा. असा असणारा त्या ठिकाणी गोड, अत्यंत त्या ठिकाणी असणारा गोड, अत्यंत परब्रह्माने, ज्ञानाने, परब्रह्माने त्या ठिकाणी भरून गेलेला असणारा हा ज्ञानेश्वरी चिंतन करत आहोत या पर्वकाळात. आपण पाहिलं अर्जुनाला मोहरूपी सापाने दंश घेतलेला आहे आणि तो दंश नाजूक ठिकाणी घेतलेला आहे. सर्वम हृदय कल्लरी, अर्जुनाच्या हृदयाच्या ठिकाणी विषारी असणाऱ्या मोहरूपी नागाने दंश केला. विष चढलं महाराज आणि लहरा यायला लागल्या. आणि कोणत्या लहरा यायला लागलेल्या त्या ठिकाणी अर्जुनाच्या? कारुण्याच्या लहरा येऊ लागल्या, मोहाच्या लहरा येऊ लागल्या. कारुण्य लहरीच्या वेळी लागला म्हणून लहरी भांजेची ना, लहर निर्माण झाल्यामुळे त्याला त्या ठिकाणी असणारा काही सुचेची ना, काहीच त्या ठिकाणी आपल्याला कळायला तयार नाही. ज्ञानोबाई म्हणजे अर्जुनाची अवस्था अशा पद्धतीनं झालेली आहे. एखादा डोंगर आहे आणि त्या डोंगराला त्या ठिकाणी असणार उन्हाळ्यामध्ये त्याला आग लागावी आणि आग लागल्यानंतर जसं त्या डोंगरावरच सगळे झाड, त्या ठिकाणचं असणार गवत वगैरे सगळं जळून जावं, तिथले पशु पक्षी उडून जावे. तो डोंगर जसा होरपळल्यानंतर असा उदासवाणी दिसतो आपल्याला, त्या पद्धतीनं अर्जुनाला करुणेची, मायेची त्या ठिकाणी आग लागली. आणि एवढा अर्जुन वीर रसाने भरलेला, एवढ्या अर्जुनाच्या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं असणारा उत्साह, उल्हास, प्रसन्नता, पण हा उत्साह, उल्हास त्या ठिकाणी असणारा निघून गेलेला आहे. आणि अर्जुन उदास, अत्यंत त्या ठिकाणी उद्विग्न मनाने त्या रणभूमीवरती हातातलं गांडीव धनुष्य टाकून आणि त्या अर्जुनाचे अवयव गलित गात्र होऊन अर्जुनाने त्या ठिकाणी रथाच्या खाली उडी टाकून एकदम त्या ठिकाणी असणारा निस्तेज अशा पद्धतीचं बसलेला आहे. कशा पद्धतीनं तर ज्ञानोबाई म्हणतात, तयापरी तो धनुर्धरू, अर्जुनाला धनुर्धारी मानले. धनुष्य धारण करण्यामध्ये मुख्य असणारा धनुर्धारी. झाला असे दुःखे जर्जरून, दुःखाने जर्जर झाला माणूस. जैसा ग्रीष्म काळी गिरीवर वनवला की, ग्रीष्म काळामध्ये, उन्हाळ्यामध्ये त्या डोंगराला आग लागल्या, वनवा लागल्यानंतर तो डोंगर कसा त्या ठिकाणी होरपळून जावा त्या पद्धतीने. मग काय होतं, तो डोंगर होरपळल्यानंतर, त्या डोंगराला आग लागल्यानंतर काय होतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये, वर्षा ऋतूमध्ये आकाशामध्ये ढग दाटून येतात, काळे घोर पाण्याचे ढग दाटून येतात. आणि मग ते ढगातून त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पुन्हा त्या डोंगराला नवीन पालवी त्या ठिकाणी फुटत असते. त्या वृक्षांना नवीन पालवी फुटत असते आणि परत तो डोंगर हा सुशोभित होत असतो. तसं अर्जुनाला मोहरूपी वनवा लागला. आता तो उदास झाला. आता त्याला त्याच्यावरती भगवंत रूपी मेघ त्याच्याकरता धावून येणारे आणि गीता ज्ञानरूपांचा वर्षाव, गीता ज्ञानरूपी पावसांचा वर्षाव करणार आहे. आणि एकदा गीता ज्ञानरूपी वर्षाव झाला की अर्जुन रूपी डोंगर त्या ठिकाणी पुन्हा प्रफुल्लित, प्रसन्न आणि वीरवृत्तीनं जागा होणार. ज्ञानोबाईंची प्रतिभा आहे. दृष्टांत हा ज्ञानोबाईंचा आपल्याला कधीच आपण स्मरण केलेलं नाही असं. आता तो उदाहरण कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरोडी फुटेल उन्मशाच.
मनोनी सहजे सुनिळू कृपामृते सदळू तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. परमात्म्याला महामेघ असं म्हटलेलं आहे. तो येईल आणि तो उदारपणाने अर्जुनासाठी ज्ञानाचा वर्षाव करेल. आणि अर्जुनासाठी गीतारूपी ज्ञानाचा वर्षाव झाला की मोहरूपी वनवाचा त्या ठिकाणी असणारा ते निघून जाईल आणि ज्ञानरूपी अर्जुनाच्या चैतन्य रूपी ज्ञानरूपी त्या ठिकाणी असणारी अर्जुनाची पालवी फुटन आणि अर्जुनाचं जीवन उल्हासित होईल. जेव्हा आपणही ज्या ठिकाणी उदास होतो आज्ञानी होतो तेव्हा जळालेल्या डोंगरासारखं माणसाचं जीवन होत असतं. पण संतांचं अमृत रूपी त्या ठिकाणी वर्षाव झाला की पुन्हा आपल्या जीवनामध्ये ज्ञान रूपाचा वर्षाव झाला की त्या ठिकाणी पुन्हा आपल्या जीवनाला नवी चैतन्य रूपी पालवी फुटत असते. इथं अर्जुन निमित्ताला घेतलेलं आहे. सगळ्या जगालाच त्या ठिकाणी ज्ञान सांगितलं. म्हणून संजय धृतराष्ट्राला सांगितले ऐका म्हणजे आता काय झालेले. युद्धाला सुरुवात होणार होती. दोन्ही बाजूचे सैन्य आलेले होते. त्या धर्मक्षेत्रावर युद्ध क्षेत्रावर तुमचे मुलं 11 अक्षणी होते, त्यांचे 7 अक्षणी होते. युद्धाला सुरुवात होत असताना दुर्योधन खाली उतरला रथाच्या खाली. भीष्माचार्य त्यांचा सेनापती म्हणून दुर्योधन भीष्माचार्याजवळ गेले आणि भीष्माचार्याला विनंती करू लागले भीष्माचार्य बघा बरं आता तुमच्याच हातात हे सगळं. एवढंच विनंती करून थांबले नाही तर भीष्माचार्यांचे वर्णन करू लागले. म्हणू लागले भीष्माचार्य तुमच्यासारखा शूरवीर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही. दुर्योधन वर्णन करतो भीष्माचार्याचे. पण कशासाठी? भीष्माचार्याला स्फुरण येण्यासाठी. आणि सगळ्या सैन्याला सांगतो बघा तुम्ही सगळेजण मिळून आपल्या भीष्मांचं त्या ठिकाणी रक्षण करा. भीष्म एवं अभिरक्षको. सगळ्यांनी भीष्माचार्यांचं रक्षण करा. भीष्माचार्य आपल्या कुळाची वेदी आहे. ते अत्यंत शूरवीर उदार आहेत. जाऊ द्या त्यांच्या आजीकडे जाऊ द्या आणि मग तुम्ही रक्षण करा. भीष्माचार्यांना स्फूर्ती निर्माण झाली सक्रम आणि त्यांनी दिव्य शंख वाजवला. त्यांनी शंख वाजवल्याबरोबर ते सेनापती असल्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की आता युद्धाला सुरुवात झाली. त्यांनी शंख वाजवल्याबरोबर त्या ठिकाणी अर्जुनाने देवाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला. भीमाने परौंड नावाचा शंख वाजवला. नकुल सहदेवाने सुघोषो मणी पुष्पको नावाचा शंख वाजवला आणि रणवाद्य वाजायला लागले आणि युद्धाला सुरुवात झाली. आणि अर्जुनाच्या मनात वीर वृत्ती निर्माण झाली. अर्जुनाने सांगितलं सेनयोग उभयोर मध्ये रथम स्थापये निश्चित. या दोन्ही दळामध्ये माझा रथ नेऊन उभा करा कारण मी आता युद्ध करायला तयार आहे. अर्जुनाचा रथ भगवंताने दोन्ही दळाच्या मध्ये नेऊन उभा केला. परंतु समोर भीष्माचार्यांच्या वगैरे समोर नेऊन उभा केला. भीष्माचार्य वगैरे समोर पाहिल्यानंतर अर्जुनाला पेतमनी गजबत झाली आणि अपयशी कृपा उपजली. तेने अपमानी निघाली वीर होती. अर्जुनाच्या मनामध्ये गजबज निर्माण झाली आणि कृपा निर्माण झाली. दयाद्र वृत्ती निर्माण झाली. वीर वृत्ती निघून गेली. मी आपल्याला हा विषय सांगितला. आणि मग अर्जुनाला वीर वृत्ती निर्माण झाल्यानंतर अर्जुन म्हणू लागला देवा आता मी युद्ध करणार नाही कारण हे युद्ध करून यांना मारून पाप होईल आणि पाप झाल्यानंतर तू माझ्यापासून दुरावल्याच असेल. त्याच्यामुळे आता मी युद्ध करणार नाही. दुसरी गोष्ट यांना मारल्यानंतर यांच्या पत्न्या विधवा होतील, मुलं अनाथ होतील. कदाचित आमच्या वर्णामध्ये आमच्या कुलामध्ये वर्ण संकर होण्याची दाट भीती आहे. अर्जुन वर्ण संकराला घेत होता. संकर होणार काही महाराज कुळाचं पतन कधी होत असतं तर वर्ण संकर झाल्यानंतर होत असतो. उत्तम आदरती आणि उत्तम आधम संचरती. माऊली म्हणले उत्तम आणि आधम एकत्र आल्यानंतर त्याच्यातून संकरित अशा पद्धतीची पिढी निर्माण होत असते. महाराज ज्ञानोबरांची भाषा गीतेची भाषा उत्तम आगम संचरती ते तो वर्णावर्ण मिसळती जाती धर्म आपळती. याचे जात धर्म काही मग राहत नाही. वर्ण आणि आवर्ण एकत्रित होत असतात आणि मग सगळा कालवा होत असतो.
कालवा झाल्यानंतर शुद्ध बीज त्या ठिकाणी राहत नाही. शुद्ध बीज नाही राहिल्यानंतर शुद्ध बुद्धी राहत नाही, आणि शुद्ध बुद्धी न राहिल्यानंतर शुद्ध कर्म देखील राहत नाही. मग शुद्ध त्या ठिकाणी काहीच नसल्यामुळे धर्म घडत नाही, आणि धर्म न घडल्यामुळे परधर्मो भयावह, आणि परधर्म झाला की तो तेच असणार पाप आहे. आणि मग हे सगळं पापाचं कारणीभूत मी होईल. म्हणजे तरुण स्त्री असल्यानंतर, विधवा झाल्यानंतर कदाचित वाकडा पाय, कदाचित वर्ण संकर होईल. हे अर्जुन वर्ण संकराला गेला, आणि दुर्दैवाने विपरीत बुद्धीने आपलं सरकार, पाठीमागचं आतापर्यंतचं सरकार वर्ण संकराला मान्यता देत होतं. हा नक्की तुम्ही नक्की, म्हणजे त्या ठिकाणी यांच्यामध्ये हे त्या ठिकाणी असणार मराठ्याचा पत्नी पाहिजे तर त्या ठिकाणी असणारी ब्राह्मणाची म्हणा, नंगराची म्हणा, आपण मुलाला कोणाचं सांगा, याला वर्ण संकर म्हणतात. हा वर्ण संकर माणसाने जरी माणसाच्या वासनापायी माणसाने याला मान्यता दिली, पण माणूस कोण मान्यता देणार आहे? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. माणसाच्या मनाला तर अनियंत्रित वागायचं बरं वाटतं तुम्हाला, कारण मन आपलं वासनेच्या पाठीमागच पळत असतं. या मनाचा स्वभावच आहे, इंद्रियांचा स्वभाव आहे विषया वाचून काही, आणि या इंद्रिया ते रम्यची नाही. मला ह्या इंद्रियांना प्रत्येक क्षणालाच विषय सेवन करायला पाहिजे. विषया वाचून आपल्याला कधी रम्य वाटतच नाही, या मनाचा स्वभाव आहे. सारखं विषयाच्या पाठीमागे धावतं, कधी चांगल्या वस्तूकडे, कधी रूपाकडे, कधी रसाकडे, कधी स्पर्शाकडे, कधी घ्राण इंद्रियाकडे, असं अत्यंत त्या ठिकाणी ते धावत राहत. सुगंध आणि दुर्गंधो अपरिमळाचा भेदू, घराणा संगे विशुद्धू तू शुद्धेता. नाक सुगंध दुर्गंधाकडे धावतं, डोळे रूपाकडे धावतात, त्वचा स्पर्शाकडे त्या ठिकाणी धावत असते, आणि म्हणून अनियंत्रित वागणं आपल्या मनाला बरं वाटतं. पण शास्त्र सांगतं माणसाकरता अनियंत्रित वागणं म्हणजे परधर्म, म्हणजेच पाप आहे. अनियंत्रित कोण वागू शकतं? पशु पक्षी, कारण त्यांना पाप पुण्य नाही, ते फक्त केलेल्या कर्माचा भोग द्यायला आलेले असतात. त्यांच्याकरता शास्त्र नाही, शास्त्र माणसाकरता आहे. आणि म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाण. माणूस जेवायला बसल्यानंतर पाणी फिरवलं पाहिजे, पहिलं देवतेला नैवेद्य दाखवला पाहिजे, मग ग्रहण केलं पाहिजे. गीतेमध्ये सांगितलं मला नैवेद्य न दाखवता खाता त्या ठिकाणी असणारा तो स्तेन आहे, म्हणजे चोर आहे. तेन स्तेन माझा, मला न दाखवता खातो ना चोर आहे, कारण माझंच मला दाखवत नाही. किंवा ते दोषयुक्त अन्न त्या ठिकाणी तो खातो, दुर्गतीला अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. आणि म्हणून अनियंत्रितपणा गीतेने मान्य केलेला नाही. माणसाची वासना भडकलेली असते, आकर्षणाच्या पाठीमागे माणूस जातो, वेगळ्याच्या पाठीमागे मनुष्य जातो, पण गीता सांगते नाही. त्या ठिकाणी गीता माणसाच्या मनाला आवडत असते, आणि माणसाच्या मनाला आवडण्याकरता शासन बाहेरून आहे, पण आपलं शासनच महत्वाचं आहे, मनाचं शासन महत्वाचं आहे. मनाचं शासन कुणाचं मन आवडलं जातं? तर जो कोणी शास्त्र श्रवण केलेला आहे त्याच. ज्यांनी शास्त्र श्रवण केलेला आहे तो पापाला भीतो, त्याला धर्म अधर्म कळतो, त्याला सदाचार कळतो. गीता आपल्याला सदाचार शिकवते, आणि दुसरी गोष्ट गीता आपल्याला भक्ती शिकवते. सदाचाराने मनुष्य थांबल्या जातो, आणि सदाचार हा माणसाला देवाच्या जवळ घेऊन जातो, आणि दुराचार हा माणसाला देवाच्या जवळून लांब नेत असतो. सदाचार काय आहे महाराज? सदाचार शिकवणारे तुकोबारायांचे अभंग आहेत, धर्म शिकवणारे तुकोबारायांचे अभंग आहेत, आपला स्वधर्म शिकवणारे तुकोबारायांचे अभंग आहेत. स्वामी अगदी सोप्या भाषेतून तुकोबारे आपल्याला शिकवतात. स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवा हीच विष्णूची महापूजा.
अनुभव सत्य बोले दुखवी अनेकाचे धर्मनीतीचा ऐकाव्या व्यवहार वा धर्मनीतीचा हा ऐकावा विचार व्यवहार सार आणि आसाराचा विचार करण्याची बुद्धी फक्त माणसाला आहे. पशु पक्ष्यांना सार आसार कळत नाही. बैला पुढे त्या ठिकाणी आपण करवा वगैरे चारा टाकल्यानंतर खायचा नंतर त्याच्यावर शेण टाकायचं तर हे त्याला कळत टाकत. माणसाला अन्न हे पूर्ण ब्रह्म हे त्याला कळत. म्हणून जेवायला बसताना माणूस म्हणतो वदनी कवळ घेता नाम या सहज आवन भोवते नाम घेता बोलाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वरण हे नियम माणसा करतायत. कपडे घालणं माणसा करता येतं. धर्मनीतीने वागणं माणसा करतायत. स्वामी काज गुरु भक्ती हीच विष्णूची महापूजा. नौकराने मालकाच्या घरी राहिल्यानंतर इमानी इमानदारीनं काम करणं हाच त्याचा धर्म आहे. ही त्याची पूजा आहे खरी. कारण तो गरीब असल्यामुळे मंदिरात जाऊन पूजा करणं त्याला शक्य नाही. ज्ञानेश्वरी पारायण करणं शक्य नाही. पोटासाठी काम करायला लागतंय ना. मग त्याला तिथंच त्याचा धर्म तिथंच त्याचा देव सांगितला. तिथे वर्म सोपं आहे. पण वर्म चुकल्या वर्म फेरा पडे. नौकर वर्म चुकला माणसाचं काम इमानदारीनं करत नाही. मालक येतो थांबतो आलो. मालक गेला सोडले बैल तसेच राहू दे. तू नक्की निंबा झाडाखाली जाऊन झोप. ते उपाशीच पाणी नाही चारा नाही. मग तिथं त्याचा अधर्म झाला. मालकाने देखील नौकराला पुत्रवत त्या ठिकाणी जीव लावला पाहिजे. दया करणे जे पुत्राची त्याची दासा आणि दासी. गुरु भक्ती शिष्याने गुरुची मनापासून भक्ती करणं सेवा करणं हा त्याचा स्वधर्म आहे. पत्नीने पतीची मनापासून पतीची माता अनुसरणे पतिव्रता हा सदाचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तुकोबरायांचा पुन्हा एक अभंग प्रसिद्ध आहे सदाचाराचा. कोणता त्या ठिकाणी असणार आपल्या जीवनामध्ये सदाचार त्यांनी ते शिकवलेला आहे. जोडून या धन जोडून या धन उत्तम आपल्या ग्रस्थ
धन तर आपल्याला संसाराकरता लागतं, प्रपंचाकरता पैशाची गरज आहे. प्रपंच पैशाशिवाय होऊ शकत नाही महाराज. तुकोबारायांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही पैसा मिळू नका म्हणून. कारण संसार म्हटलं धर्म करण्यासाठी तर पैशाची गरज आहे, धनाची गरज आहे. तुकोबाराया त्या ठिकाणी म्हणतात जोडून या धन, धन जोडून घ्यावा. ग्रस्त आश्रमाच्या जीवावर सगळे आश्रम येतात. ग्रस्त आश्रमच त्या ठिकाणी दान धर्म करू शकतो. का संन्यासाला पट्टी मागायला जाऊ शकतात का साप्त्याच्या? एखादा ब्रह्मचारी आहे त्याला आपण साप्त्याची वर्गणी मागू शकतो का? एखादा वानप्रस्थ आहे, समजा आता प्रपंच करून समजा वानप्रस्थ झालेल्या मुलाच्या हातामध्ये सगळं दिलं आणि ते आपलं चिंतन करतात बरोबर, त्यांना म्हणू शकतो का आपण पंगत झाला वर्गणी द्या? वानप्रस्थाच्या हातात काही राहिलेलं नसतं, मुलाच्या हातामध्ये दिलेलं असतं. संन्यासाने सगळा त्याग केलेला असतो आणि ब्रह्मचर्य आणखी ब्रह्मचर्य असतो. म्हणून सगळे जे काही धर्म आहेत ना हे ग्रस्तीवरती अवलंबून. ग्रस्ती धर्माला अतिथी देवो भव, अतिथ्यांचा बी सांभाळ करायचा आहे, गुरुचा सांभाळ करायचा आहे, साधू संतांचा सांभाळ करायचा आहे, देवासाठी पैसा खर्च करायचा आहे, मुलाबाळाचं संगोपन करायचंय, त्यांना शिक्षण द्यायचंय, अनेक अनेक भानगडी. म्हणून ग्रस्ती करता कधीच असं नाही की तुकोबाराय म्हटले नाही की धनाचा त्याग करा. हे म्हणले नाही कधीच कष्ट. गीताने हे सांगितलं नाही. गीता जर तसं सांगत असते ना, अर्जुनाला मध्ये असते युद्ध न करता आता तू मठात जाऊन बस. अर्जुन तर म्हणत होता ना नकाम शिविजयम कृष्णच राज्यम सुखानिचे दैवी वस्थिता युद्धे प्राणांश त्यक्त्वा. आता याच्यापेक्षा मी भिक्षा मागतो, संन्यासी होतो, तिकडे जातो, म्हणजे आज संन्यासी होऊ नको, मग तर जास्तच पापी होशी. मग विठ्ठल पंतांना का बरं संन्यास घेतल्यानंतर पाठीमागं पाठवलं? कर्तव्य कर्म राहिले नाही तुझं म्हणून पाठवलं. म्हणून त्या ठिकाणी असणारा हा सदाचार ग्रस्त आश्रमाला तुकोबाराय सदाचार सांगतात, त्याचा स्वधर्म सांगतात. जोडून या उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन जोडल्यावर मात्र त्याला नुसतं चिटकून बसायचं नाही, नाहीतर जोडतो, घेऊन देतो, पण त्याचा उपभोगच घेत नाही, स्वतः घेत नाही, दुसऱ्याला घेऊ देत नाही. घरातल्या माणसाला म्हणतो नाही जास्त खर्चू नका, फाटके कपडे घालीत चांगले नका, हे नाही करायचं ते नाही करायचं, ठेवतो. ते म्हणते तुम्ही बाबा उपभोग घेत नाही तर श्रीमंतीचा, आम्हाला घेऊ देत नाही, हे करायचं काय? कशाला नुसतं एक गबळ जमून ठेवायचं? म्हणून तुकोबारायांमध्ये उदास वृत्तीने वेच करा. जेवढा तुम्ही खर्चिता तेवढा येत जाईल. तळ्यातलं पाणी त्या ठिकाणी जात राहिलं तर नितळ पाणी येत राहतं. धनाचा संचय तसे ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी असणार आपण जेवढं धोका जाणवून नागवून लेखा. दान दिलं म्हणजे नागवून नाही झाली, उलट दान दिलं म्हणजे चौपट येण्याचा मार्ग मोकळा केला. आपण 2 हाताने दान देतो, पण परमात्मा आपल्याला 4 हाताने अनंत हाताने देत असतो. तेव्हा नुसतं म्हणतो तुम्ही पत्रम पुष्पम फलम तोयम एवढे भक्त्या प्रयत्न. तुम्ही मला पत्र फूल फळ काही द्या, पण पहिलं द्या मग घ्या. देवाचा असे देशी देवता ऐसा असशी घातल्याशिवाय देत नाही. अगोदर भक्तांचं मन मोकळेपणाने त्या ठिकाणी काहीतरी घेतो आणि मग देतो. आणि भक्तांनी दिलंच नाही तर मग तो देतच नाही. ते म्हणतो जायचे तू तिकडं मी इकडं, बरं तू तसाच. म्हणून उदास वृत्तीनं वेच करायचं. सुदाम देवाकडे काहीच नव्हतं, पण पोहे घेतले. पोहे सुदाम देवाचे आणि फक्के मारी कोरडे. शेबरीकडे काहीच नव्हतं, पण गोष्टी बोर होते, पण ते खाल्ले. मग शेबरीचा उद्धार केला. अगोदर घेतो मग देतो. आणि गीता आपल्याला त्या पद्धतीनं शिकवते. अर्जुन महाराज त्या ठिकाणी म्हणतात देवा अशा पद्धतीचा परधर्म निर्माण होईल आणि मग कुलाचा क्षय होईल. कुलधर्म जे सनातन कुलधर्म चालत आलेला आहे ना
धर्मे नष्टे कुलं कृष्ण अधर्माभिभवात तिथं अधर्म जो झाला ना तिथंच माणसाचं पतन आहे आणि जिथं धर्म उदयाला आला तिथं माणसाचं कल्याण आहे. म्हणून धर्मो रक्षती रक्षिता. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर आपोआप धर्म आपलं रक्षण करतो. धर्माचं रक्षण करण्याकरता काय सीमेवरच जाऊन युद्ध करायचं काम नाही. ज्याचा ज्याचा धर्म सांगितलेला आहे. नोकराचा धर्म मालकाची सेवा करणं, पत्नीचा धर्म पतीची सेवा करणं, शिष्याचा धर्म गुरुची सेवा, मुलाचा धर्म मायबापाची सेवा करणं आहे. नाही का? हा धर्म आहे. नवऱ्याचा धर्म बायकोची प्रतिपालन करणं हा धर्म आहे. धर्म म्हणजे काही दुसरं असं मंदिरात जाऊन तुम्ही दिवसभर टाळवादीत बसा म्हणून नाही. नाहीतर इकडे रामकृष्ण हरी माळ बोलतो आणि शेतात गेला की बांधाला झटतो. त्याला थोडं धर्म म्हटले जात. नाम जपत आहे वैखरी चित्त धावे विषयावरी कैसे होतसे स्मरण स्मरणा माझी विस्मरण कैसे होतसे ध्यान ध्याना माझी विध्यान कैसे होतसे कर्म कर्म माझी विकर्म कैसा होतसे धर्म धर्म माझी विधर्म धर्मांगीच अधर्म तयार होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्जुन महाराज म्हणतात देवा म्हणून हा अधर्म होईल. कशा पद्धतीचा अधर्म होईल? जैसे काष्टे काष्टवती जे ते तर वन्नी एक उपजे तेने काष्टदात जळीले प्रज्वलिले. जळालेल्या काष्टाचा संग जळत असणाऱ्या लाकडाचा संग जर दुसऱ्या लाकडाने केला तर ते लाकूड देखील जळून जात असत. तसं एखाद्या कुळाला अधर्म झालेला आहे ते कुळ वर्ण संकर झाल्यानंतर कुलवान असणाऱ्या घरातल्या माणसाचा किंवा कुलाचा जर संग झाला तर ते घर देखील वर्ण संकरी होत असत. अरण्यामध्ये एखाद्या झाडाला अग्नी लागला तर ते झाडाची अग्नी सगळं अरण्य सगळं वन जाळून भस्म करत असत. म्हणून जंगलामध्ये शुष्क काष्ट नसू नये. एखादं वाळलेलं लाकूड आहे आणि अचानक त्या वाळलेल्या लाकडाला त्या वाळलेल्या झाडाला आग लागली आणि ते वाळलेलं झाड काय करते ते सगळं जंगल त्या ठिकाणी असणारं वन जाळून भस्मसात करत. आणि म्हणून वाळलेला झाड म्हणजेच वर्ण संकर झालेला माणूस. ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला वाळलेलं झाड म्हणजे दुराचारी जन्माला आलेला मुलगा कुळामध्ये. वाळलेलं झाड म्हणजे एखादा बिघाडलेला माणूस. सगळ्याला घेऊन तो पडत असतो. जैसे काष्टे काष्ट मतीजे ते वन्नी एक उपजे त्याने काष्टदात जाळीचे प्रज्वलले. आणि मग एक सुपुत्र जन्माला आला कुळामध्ये तर 42 कुळाचा उद्धार करतो, 42 पिढ्याचा उद्धार करतो. आणि एक दुराचारी मुलगा जन्माला आला तर 42 पिढ्या नरकात जातो. एके नापी सुपुत्रेन सुगंधीन फुला हा वनाहा. एक सुगंधित एखादा असणाऱ्या त्या ठिकाणी एखादा वृक्ष सुगंधित फुलाचा असला तर सगळ्या वनाला तो सुगंधित करतो. असं पद्धतीने सांगितलेलं. म्हणून देवा तैसा गोत्रची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी त्याने मानोशे गोरे कुळची नाशी म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे मग अधर्माचे आरोपे कुळा माझी. म्हणून या पापाने त्या ठिकाणी वंशज धर्म लोपल्या जाईल आणि कुळामध्ये अधर्म निर्माण होईल. बघा अर्जुन काय म्हणतात? अधर्माभिमानात पुरुषन प्रदूषन्ति कुल स्त्रियाः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्ण संकरः. किती गहन ते आहे. कुल स्त्रिया ज्या वेळेस वर्ण संकर होते ना मग त्या घराला कोण वाचू शकेल? स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्ण संकरः. म्हणून ज्ञानोबा त्याच्यावरती वव्या करतात. एक सारा सार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेधाकवे पारुषती. म्हणून माणसाचं जीवन म्हणजे त्या ठिकाणी असणार
तलवारीच्या धारेवर चालणार जीवन. मन अनियंत्रित आहे, मनाचा स्वभावच चपळ. पण या मनाला नियंत्रित करण्यासाठी तर माणसाचा जन्म आहे आणि त्यालाच माणसाचा पुरुषार्थ म्हणतात. म्हणून माणसाने वागत असताना सार आणि आसाराचा विचार करायचा. हे सार आहे का आसार आहे, कोणी काय आचार आहे, कोणी काय आचरण करावे, हे ज्याला त्याला बुद्धी देवाने दिलेली आहे. म्हणून इतर योनीपेक्षा, इतर प्राण्यापेक्षा, इतर जीवापेक्षा मनुष्य प्राण्याला बुद्धी आहे. आमचे गुरुजी सांगायचे कोणी तर बाबा ज्याला बुद्धीच नाही त्याला जड म्हणायचे, ज्याला सामान्य बुद्धी आहे त्याला पशु पक्षी म्हणा, आणि ज्याला विशेष बुद्धी आहे त्याला मानव म्हणा. दगडाला बुद्धी नाही आणणार, म्हणून दगड उन्हात राहिला काय पाण्यात राहिला. म्हणून गंगेतला दगड पाण्यात राहतो आयुष्यभर, पण कधीच नरम होत नाही. तुकोबारामध्ये एखादा मनुष्य जर त्या ठिकाणी जीवनभर जर नरमच होत नसतं, दगडासारखा जर वागत असेल तर दगडातून त्याच्यात काय फरक आहे, नाही का? आता उघडी डोळे माणसाला उपदेश करतात. जर आपण डोळे उघडले नाही, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, जर शास्त्राचे आपण शास्त्रांचा निरोप आपण ऐकला नाही, मग महाराज म्हणतात तुझ्यापेक्षा दगड बरा आहे. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची, त्या उनी दगड बुद्धी जड म्हणजे नुसती जड नाही, तर ज्याची बुद्धीला, ज्याची बुद्धी हरिभजनामध्ये नाही, ज्याची बुद्धी श्रवणामध्ये नाही, आणि ज्याच्या बुद्धीला देव धर्म पटत नाही, कळत नाही, तर त्याला जड बुद्धी मानतात. त्याच्यापेक्षा दगड बरा. म्हणून सारासार विचार. विधी निषेधागवे पारुष्यती. विधी आणि निषेधाचा विचार मानवाला करायचा. हे विहित आहे आणि हे निषिद्ध आहे. आसता दिपोदवरी जे, मग अंधकारी राहाटी जे, तरी उदुचिका आढळ जय जया परी. असलेला दिवा विझवायचा आणि मग अंधकारामध्ये वाटचाल करायची. हातात असलेली बॅटरी टाकून द्यायची, मग अंधारात चालायचं. मग अडकून पडणार नाही का? दर्याला त्या ठिकाणी खड्ड्यात जाणार नाही का? दगडाला केस लागणार नाही. तसा धर्म म्हणजे दिवा आहे, शास्त्र म्हणजे दिवा आहे. शास्त्रा पद्धतीनं चालल्यानंतर सरळ रस्त्याने मनुष्य जातात. तैसा कुळी कुळक्षे होय, ती वेळी तो आद्य धर्म जाय. मग आलं काय आहे पापा वाचुनी, जे गेम नेम ठाकती ते तर इंद्रिय सैरा राहतती. म्हणून वे विचार घडती कुळ स्त्रियाशी. म्हणून येम आणि नियम, ज्या माणसाने येम नियम पाहिलं नाही, इंद्रियांना वळण लावलं नाही, ज्याचे इंद्रिय सैराट वागायला लागलेले. हा सैराट जो शब्द आहे ना, आता पिक्चर निघाला सैराट, पण सैराट शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी केला. आपले 2-4 ठिकाणी आलेला सैराट या ओवीमध्ये आलेला आहे. जे येम नियम ठाकती ते तर इंद्रिय सैराट राहतती. सैराट घालजी सगळ्यांनी पाहिला म्हणजे सगळं झाल्यावर ते म्हणतं सैराट झालं. व्हायच्या अगोदर कळत नाही तुला. ज्ञानोबरायांनी हा सैराटाची सगळी स्टोरी याच फक्त ओवीमध्ये सांगितलेली. या ओवीमधून ते कोण येतो आज्ञा,
जिथं इंद्रियाला नियंत्रितपणा राहिला नाही, त्या वासनेला नियंत्रितपणा राहिला नाही, त्या मनाला नियमितपणा राहिला नाही, त्यांच्या जीवनामध्ये नियम आदर धाक कुणाचा राहिला नाही, ते तर इंद्रिय सैराट राहत. ज्या माणसाच्या मनाला धाक राहिला नाही, आदर राहिला नाही कोणाविषयी, त्याला शास्त्र देवधर्म काही कळालं नाही, आई वडील काही कळाले नाही, त्याचे इंद्रिय सैराट राहतात. आज सैराट राहिला की व्यभिचार करतो, व्यभिचार करला की आधर्म होतो, आधर्मातून पाप, पापातून दुःख होत. सैराटचा शेवट लय कल्याणामध्ये आहे का? नाही त्याचं लय चांगलं झालं का कल्याण? कोण आहे ते साधू संत त्याच्यामध्ये? सांग भाऊ, सैराट मध्ये कोण साधू संत आहे? ते म्हणतो हरिभक्त परायण पार्श्वनाथ. प्रकार असा झाला की त्यांनी ते काना पिक्चर, पण त्याच्यापासून लोकांनी बोध न घेता त्याच्यातून जास्त सैराट झाले, त्या वर्षातले लोक पडून गेले. उलटतात. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी आपल्याला या ओळीमध्ये बोध केले. जे नियम ठाकती ते त इंद्रिये सैराट राटती, मनोनी व्यभिचार घडते कुल स्त्रियासी. पाटलाची पोरगी महाराज गेली त्याच्यासाठी. ज्ञानोबराय म्हणतात कुल स्त्रियांना व्यभिचार जेव्हा घडतो ना, तेव्हा कोणीतरी सैराट वागणारा पुरुष जीवनामध्ये येतो. आणि मग काय होतं तर माऊली म्हणतात उत्तम अधम संचरती. उत्तम आणि अधम हे दोन कुळ एकामेकामध्ये संचार करतात. आईसे वरना मिसळती. दोरीचं वरण मुगाचं वरण एकत्र केलं तर जमत नाही. वर्णावर्ण मिसळतात, म्हणजे जे वर्ण सांगितलेले आहेत गीतेने वर्णाला मान्यता दिलेली आहे. भगवंत म्हणतात हे जे काही चतुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां सिद्धे कर्तारं. चातुर्वर्ण्याचा कर्ता मी परमात्मा. लोक म्हणतात आम्हाला मान्य नाही. कसं वागायचं म्हणून ते मनुस्मृतीत जाळून टाकली येणे. कसं वागण्यासाठी आहे, पण जरी तो मनुस्मृती जाळली, कसंही जरी वागलं तर त्याचा परिणाम मात्र दुःखाचाच होणार आहे. तुम्ही निस्तावरती त्या ठिकाणी पाय जाणून द्या किंवा न जाणता जाणून द्या, पण पाय भाजल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गुळ जाणून खाल्ला न जाणून जरी खाल्ला तरी गोड लागल्याशिवाय राहणार नाही. काय तुम्हाला? आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय उत्तम अधम संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती ते तर समूळ उपळती. जाती धर्म उपटून जातो, निघून जातो आणि सैराट त्या ठिकाणी माणसाचं जीवन पोळ वगैरे त्या ठिकाणी होत असतो. त्या ठिकाणी असणार खालच्या होईल जैसी स्टोटाची आवळी पाविदे सैरा कावळी तैसी महापापे कुळी प्रवेशती. चोहोटावरती एखाद्या रस्त्यावरती त्या ठिकाणी एखादा बळी ठेवला, एखादा पिंड ठेवलेला, इथं कावळे येतात आणि त्याच्यामध्ये चोच घालून त्या ठिकाणी त्या पिंडाला खाऊन टाकतात किंवा घेतात. तसं एखाद्याचं जीवन जर चौथ्यावरती गेलेलं आहे, त्या जीवनाला जर मर्यादा राहिली नाही तर त्या ठिकाणी जैसे भ्रातारे हिन वनिता उपहिती पावे चित्ता. पावे जसं एखाद्या बाईचा भ्रातार, तिला बाईनं जर नवरा केलेला नसेल किंवा भ्रातार जर तिला नसेल तर तिचं जीवन उपहिती पावे सरिता. सगळ्या समाजामध्ये तिचं जीवन उपेक्षित होत असतं.
ज्ञानोबाने पुढचा दृष्टांत दिला. एखाद पडलेलं प्रेत आहे आणि त्या प्रेताला जसं सगळे गिधाड त्या ठिकाणी तोडीत असतात, कावळे त्याला तोडीत असतात, कुत्रे त्याला तोडीत असतात, तसं आधर्मी माणसाचं जीवन म्हणजे प्रेतासारखं उपहित झालेल्या त्या स्त्री सारखं त्या ठिकाणी होत असत. आणि म्हणून गीता सांगते संकरो नरकाये व कुलज्ञानं कुलश्च पतन्ति पितरो येषां दुग्धपिंडोदक क्रिया. कुल संकर झाल्यानंतर जो आपला पिंडदान करायचा कार्यक्रम असतो का वार्षिक, ते पिंडदान त्या कुळाला पोहोचत नाही. कारण ते वरचे पितर पिंड घेत नाही त्याच्या हातात. मग कुळा तया शेका आणि कुळ घातका येर येरा नरका जाण्याती देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित भगवानिता स्वर्गस्थ पूर्वपुरुष जिते इत्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारोके तेत कवना तिरुदके कवन आरती. आता दादा आल्यामुळे मला ओव्या स्वरात मारावं लागेल. कीर्तीवर राग वाजायला लागले असे मला त्याचे संकेत दिलं तसंच व्हावं लागेल. तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती मनोनी ते येती कुळापासी. महाराज असं जर झालं, नित्य नैमित्तिक क्रिया जर ठाकल्या, वर्ण संकर झाला, तर ते पितर वर स्वर्गाला गेलेले पितर काय होतात महाराज, त्यांना पिंडदान नाही मिळाला तर ते पण त्यांचं पण पतन होतं, ते कुळापाशी येतात. ज्ञानोबाने एक आपल्याला उदाहरण आणि दृष्टांत दिलेला आहे. जैसा नखा पिळालू लागे तो शिखांत व्यापी वेगे देवी अब्रह्म कुळ आगवे आपलवी जे. माऊली म्हणतात जसं पायाच्या नखाला एखादा रोग झाला, दुःख झालं, काय म्हणतो मोठा रोग झाला, वर 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 चढत जात असतो. गँग्रीज. जर एका बोटाला, पायाच्या बोटाला गँग्रीज झाला, नखाला जर गँग्रीज झाला, तर तो वर त्या ठिकाणी वर चढत जातो, सगळ्या अंगाला व्यापतो. ज्ञानोबाची काय प्रतिभा आहे, दृष्टांत उदाहरण देण्याची काय. जैसा नखा ग्रीव्यालू लागे, नखाला झालेला असताना, नखाला म्हणजे बोटाला बी नाही, नखाला झालेला रोग बोटाला होतो, बोटाला झालेला बोट्याला येतो, बोट्याला झाला गुडघ्याला येतो, गुडघ्याला झाला मांडीत, मांडीमधून, पोटामधून, छातीमधून, डोक्यामधून, मेंदूमधून आखा मनुष्य सोडून जातो. आणि तसं एखादा वर्ण संकर झालेला किंवा वर्ण संकर थोडा जरी झाला तरी हळूहळू हळू त्या सगळ्या कुळाला घेऊन पडतो आणि अख्खं कुळ बरबाद होतो महाराज. आणि कुळ बरबाद झाल्यानंतर वर गेलेले पितर त्याच्या वर्ण संकर वर्णावर्ण मिसळती आदर धर्म सत्यती अशा वर्णावर्ण झालेल्या शुद्ध नसलेल्या माणसाच्या हातून त्यांना पिंडदान पोहोचत नाही आणि मग त्यांना पितर दोष लागतो. हा पितर दोष त्या ठिकाणी निर्माण होतो आणि ते पितर त्यांना शाप देत असतात. आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र
कृष्ण प्रदूषण स्त्रिया. या अधर्माचं त्या ठिकाणी वर्णन केलं. अर्जुनाला सांगितले, अर्जुना स्वधर्म पद्धतीने तुला वर्तन करावं लागणार आहे. तुझा धर्म आहे क्षत्रियाचा, म्हणून युद्ध करणं तुला उचित आहे. अधर्म जर झाला तर लोक तुला हसतील आणि म्हणतील अर्जुन आम्हा भ्याला. अर्जुन आम्हाला भ्यालेला आहे आणि अर्जुन पळून गेलेला आहे, हे तुझं काय होईल? अपकीर्ती होईल. आणि दुसरी गोष्ट, तू युद्ध न केल्यामुळे अधर्म तुला निर्माण होईल. अधर्मामुळे तुला त्या ठिकाणी नरकात जावं लागेल. नरके नियतम वासो भवती ते नुसुश्रम अहोगतम फलपापम कर्तुं बसतं. अर्जुनाला धर्माच्या दृष्टीनेही युद्ध करण्याचं सांगतात. तर त्यावेळेस अर्जुन म्हणतो, तेव्हा मला आता धर्म अधर्म काहीच करायला तयार नाही, कारण माझं मन मोहाने ग्रासित असणार त्या ठिकाणी झाले आहे. कशा पद्धतीनं? तर तिमिरा विरुद्ध जैसे दुष्टीचे ते वर्षे पाशीचा असताना जैसे वस्तुदास देवा तैसे मद झाले जे हे मन भ्रांती ग्रासिले. आता काय तर आपुले देणे. श्रीकृष्ण परमात्म्या, आता मी तुमचा, मला काही कळत नाही, पण मी तुमचा आता शिष्यत्व पत्करलेला आहे. मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि तुमचं ब्रीद आहे शरण आलेल्यांना ज्ञान देणं, शरण आलेल्यांचा उद्धार करणं, शरण आलेल्या अज्ञानातून काढणं, जेव्हा तुमचं ब्रीद आहे. म्हणून हे श्रीकृष्णा, तू जाणावे नित्य ते आम्हा सांगावे, जे सका सर्वस्व आगले आम्हाशी तू. देवा, तू आमचं सर्वस्व तूच आहेस. तूच माझा गुरु आहे, तूच माझा पिता आहे, तूच माझा बंधू आहे, तू माझी आई आहे, तू माझा बहीण आहेस आणि तूच माझा भाऊ आहे. देवा, तू गुरु बंधू पिता, तुझी आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपदी आमचे. देवा, तूच आम्हाला शिकवणार आहेस. वेळोवेळी संकटातून काढणारा देवा तूच आहेस आम्हाला. देवा, जसं सत शिष्याला सद्गुरु त्याची अवहेलना करत नाही, त्याला दूर टाकीत नाही, जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेने आवेरू, की सरिता ते सागरो तेजी केवी. जसं समुद्र असणारा त्या ठिकाणी येणाऱ्या नद्यांना अवहेलना करीत नाही. समुद्र म्हणत नाही मागोय मागोय, किंवा नदी आड ओहोळ त्या ठिकाणी नदीमध्ये येत असतात. वऱ्याचं पाणी येतंय, नाल्याचं पाणी येतंय, परंतु ती नदी सगळ्यांना घेऊन चलते. तसं देवा, आम्ही वऱ्यासारखे नाल्यासारखे, पण एकदा तुझी शरणागती केली ना, नदीसारखं आम्ही पवित्र होणार. महाराज, गटाराचं पाणी, नाल्याचं पाणी, वऱ्याचं पाणी गंगेसारख्या असणाऱ्या नदीमध्ये मिळतंय आणि पुढे गेल्यानंतर लोक त्याचं तीर्थ म्हणून त्याचं प्राशन करतात. वास्तविक ते गटार वगैरे नदीमध्ये आले, पण गंगेमध्ये आल्यामुळे ते पवित्र झाले. तसं गटारासारखं जरी आपलं जीवन त्या ठिकाणी असलं, पण परमात्म्याला शरणागती गेली ना, देवा आम्ही पवित्र म्हणा. वा नाही देवाच. म्हणून त्या ठिकाणी सांगितलेले आपीचे सुदुराचारो म्हणजे ते अनन्य. सुदुराचारातला दुराचारी जरी असला, पण अनन्य भावाने त्या ठिकाणी देवाला भजला ना, तर तोच त्या ठिकाणी सदाचारी, तो साधू होतो. वाल्मिका सारखा दुराचारी नव्हता कोणी. वाल्यापुढे अत्यंत महापापी होता, पण गुरु भेटले मनोभावाने त्या ठिकाणी नाम घेतलं, देवाला शरण गेला. महाराज, वाल्मिका सारखा ऋषीच कोणता पुन्हा राहील झाला. अगोदर त्याच्यासारखा दुराचारी कोणी नव्हता, पण अनन्य भावाने देवाला शरण गेल्यानंतर
मार्गाने जायचंय पुढे रे कृष्ण. आणि म्हणून श्रीकृष्णा तूच आमचा बंधू, तूच आमची माता, तूच आमचा पिता, तूच आमचा गुरु, तूच सदा इष्ट कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता. कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता. टाळी वाजवा एकदा. तू आमची माता पिता आणि आपादीमध्ये संकट काळामध्ये तू आमचं रक्षण करणार आहेस कृष्णा. आपण आणि देवाला प्रार्थना केली महाराज. आपल्यावरती संकट पडल्यानंतर आपण जीवाला नाही देवाला प्रार्थना केली पाहिजे. कारण जीव संकटातून तारण्याकरता समर्थ नसतो. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला आणून म्हणतात तरी उचित काय आम्हा जे व्यभिचारेने धर्मा ते जलकरी पुरुषोत्तमा सांगे. आता लवकर सांगा मला, कारण मला वनवा लागलेला आहे, मला मोहरूपी साप चावलेला आहे, आता मला कारुण्याच्या लहरा यायला लागलेल्या आहेत आणि मला असणारा मोहरूपी वनवा लागल्यामुळे आता माझं शरीर शिरंती मनोगात्राने मुखंच परिशिष्यती वेग तुष्य शरीरे मी माझं शरीर शीतल झालं, मग तोंड कोरडं पडलेलं आहे, अंगावरती रोमांच उभारायला येतं आणि त्वचाचा दहाव व्हायला लागला आणि त्या ठिकाणी तोंडाला कोरड पडली. करणी आकरणी मला आता कळत नाही. नाही प्रपश्यामि ममा पनुत्या जोगमुचो शमिंद्रियावा अवाप्ये भूमा सपत्नवदं राजं सुराणा विचारसंगम यज्जोगमुच्चोषणमिंद्रियाणां मयि प्रपश्यामि. आता मला खरं खोटं अधर्म अधर्म मला माझी बुद्धी आता मला निवाडा करू शकत नाही. कारण आपण मोहामध्ये गुंतल्यामुळे आपल्याला शास्त्राचा निवाडा होत नाही. शास्त्राचा निवाडा फक्त संतच करू शकतात. आपण बायकोच्या मोहामध्ये, मुलांच्या मोहामध्ये, इष्टिकीच्या मोहामध्ये प्रभुरे मन भ्रमते